नमस्कार फ्रेंड्स. नम्रपणा हा गुण सर्वात किमती आणि मौल्यवान आहे. आता तो कसा, तो पण सांगतो. त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो जीवनामध्ये यशस्वी होतो. ठीक आहे. म्हणून पोलाइटनेस म्हणजेच नम्रपणा हा सर्वात किमतीवान आणि मौल्यवान गुण आहे. तुमच्याकडे आहे का? नक्कीच सांगा. असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि कुठून तुम्ही हा व्हिडिओ बघितला ते सुद्धा कळवा. थँक्यू. गॅसला पर्याय चूल आहे, बरोबर आहे. प्रत्येक गोष्टीला काही ना काही पर्याय आहे, पण शेतीला अन्नाला पर्याय कोण आहे? फक्त शेतकरीच आहे, बरोबर आहे. म्हणून शेतकऱ्यांसोबत नीट वागा, आहे की नाही. एक वेगळा चांगला रिस्पेक्ट द्या, त्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, बरोबर आहे. या गोष्टी जर आपण पाळल्या तर नक्कीच शेतकरी टिकेल. नाहीतर शेतकरी एक वेळचा जर संपला तर पुन्हा मात्र त्याला उभं करायला अवघड जाईल, बरोबर. म्हणून शेतकऱ्याला अन्नाला पर्याय जो शेतकरी आहे तो त्याला टिकवून ठेवा, असं मला तरी वाटतंय, बरोबर. तर जिथे सर्वच असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बरोबर की नाही. कारण अडचणीत माणूस माणसाच्या कामाला फार कमी येतोय जो समजदार असतो, बरोबर. पण देव मात्र आपल्याला साथ कधी सोडत नाही, बरोबर. म्हणून जिथं आपल्याला आपण असमर्थ वाटतो त्या ठिकाणी नामस्मरण करा. नक्कीच स्वामी समर्थ महाराज आपली मदत करेल, बरोबर. हे बघा, यश मिळवायचं जर असेल, सक्सेस मिळवायचं जर असेल तर स्वतःवर बंधन घालायला हवं, बरोबर. कारण आपण जर बंधन घातली जर नाही स्वतःवर, म्हणजे सर्व गोष्टी जर करत झालं तर कुठल्याही गोष्टीमध्ये आपलं मन लागणार नाही किंवा ती गोष्ट सक्सेस होणार नाही, बरोबर आहे. म्हणून आपण जर आपल्या वेळेच्या बाबतीमध्ये किंवा कामाच्या बाबतीमध्ये किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये जर बंधनं घातली की नाही, ह्या गोष्टीला एवढा वेळ द्यायला पाहिजे, त्या गोष्टीला तेवढा वेळ द्यायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे असं जर आपण आपला स्वतःचा टाईमटेबल सेट जर केला तर नक्कीच आपल्याला सक्सेस मिळवता येईल, बरोबर. म्हणून स्वतःच्या मनावर, स्वतःच्या प्रत्येक गोष्टींवर बंधन घालता आलं पाहिजे, बरोबर आहे. तर ह्या गोष्टी जर आपण करू शकलो तर नक्कीच जीवनामध्ये येणाऱ्या संघर्षाचा सामना तो व्यक्ती करू शकतो, बरोबर, असं मला तरी वाटतंय. बाकी तुमचे विचार तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकताय. बघा, आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं कधीच घडत नाही किंवा होत नाही, बरोबर आहे. पण त्यातून आपण काहीतरी शिकतो हे मात्र महत्त्वाचं आहे, बरोबर. म्हणून हा विचार करायचा नाही की आपल्या मनाला ज्या गोष्टी पाहिजे नसते त्या आपल्याला त्या वेळेवर भेटत नाही, मिळवता येत नाही, बरोबर. पण त्या गोष्टी मिळवण्यासाठी जे आपण कष्ट करतो ना, तर ते नक्कीच त्या प्रत्येक कष्टातून आपल्याला भरपूरशा गोष्टी शिकायला मिळतात, अनुभवायला मिळतात. ते सर्वात महत्त्वाचं असतंय, कामाचं असतंय, बरोबर. मनुष्याची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे त्याचे वर्तन आहे. आणि या संपत्तीपेक्षा जगात सर्वात कोणतीच मोठी संपत्ती नाही, असं मला तरी वाटतंय. म्हणून वर्तन चांगलं ठेवलं तर सर्वात मोठी संपत्ती अक्षरशः आपण तीच मोठी मानतोय, बरोबर. म्हणून वर्तन या संपत्तीला जपा. नाही तर तुम्हालाच माहीत आहे, एक वेळचं बिहेवियर बिघडल्याच्या नंतर मग
बाकीचे त्याबद्दल काय काय बोलतात, आहे की नाही. असो, तर ह्या वर्तन या संपत्तीला नक्कीच जपायला हवं.